आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। डोणेवाडी येथे तावरे कोडी पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ। आमदार सौ शशिकला चोल्ले यांनी दिले 25 लाख रुपयांचा निधी। डोणेवाडी तालुका निपाणी येथील डोणेवाडी कसनाळ रस्ता ते श्री दत्त मंदिर पठार तावरे कोडी या पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ निपाणी तालुका ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळासाहेब कदम, श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक रामकोंडा पाटील, देवाप्पा देवकते, निपाणी तालुका ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष राजू भदरगडे, युनुस मुल्लानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी प्रारंभी पूजन ग्रामपंचायत सदस्या सुरेखा पाटील व महिलांच्या हस्ते झाल्यानंतर श्रीफळ शांतीनाथ कोले, बाबुराव माळे, महांतेश सदलके, नितेश जाधव, दत्ता गुरव यांच्या हस्ते वाढून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी बोलताना निपाणी तालुका ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणाले की पाणंद रस्ता कामासाठी 25 लाख रुपये निधी बेळगाव DCC बँकेचे चेअरमन अण्णासाहेब चोल्ले व आमदार शशिकला चोल्ले यांनी निधी मंजूर केला आहे। कार्यकर्त्यांनी एकमेकातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकसंघ राहून भाजप पक्षाला स्पष्ट बहुमत द्यावं असं सांगितलं। प्रारंभी स्वागत शिवाजी खोत यांनी केलं। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा कार्यकर्त्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी तुकाराम माळी, सखाराम नागराळे, जनार्दन खाडके, अरविंद पाटील, चिमासू नाडके, राजू माळे, महिपती खोत, पिंटू जमादार, सातप्पा कळवे, प्रशांत कांबळे, करप्पा गावडे, बिपिन सौसुदे, करण सदलके, दीपक माळी, महालिंग सूर्यवंशी, रावसाहेब चव्हाण, वैभव कांबळे, अमृत खोत, संजय गुळगुळे, रामदास बेनाडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। त्यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी तावदारे रोड हा 25 लाख रुपयाचा या ठिकाणी शेतकऱ्यांची अडचण, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून या ठिकाणी 25 लाख रुपये मंजूर करून आज या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय पवननाना पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी सर्वांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। साखर कारखान्याचे संचालक यांचंही बाळासाहेब कदमांना यांचंही मी सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवाप्पा देवकते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक बसव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, संस्थापक चेअरमन आदरणीय रामराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक युनुस मुल्ला साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचेही सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो। याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या गावचे ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी, आपल्या भागाचा चौफेर विकास करत असताना आपल्या भागच्या विकसनशील नेत्या शशिकला चोल्ले आणि अण्णासाहेब चोल्ले यांच्या प्रयत्नातून आपल्या बोरगाव गावचा, डोणेवाडी गावचा विकास करत असताना गावात भरपूर विकास कामे होत आहेत। त्याच्यातूनच आपल्या शेतकऱ्यांची एक अडचण लक्षात घेऊन जो 25 लाखाचा पाणंद रोड मंजूर झालेला आहे, हा उत्कृष्ट दर्जाचा पाणंद रोड होणार आहे आणि शेतकऱ्यांची आपली समस्या जी होती, जी शेतकऱ्यांना सारखा भेडसावत होती, ती समस्या दूर होणार आहे। विकास काम करत असताना कुठल्याही जातीपातीचा विचार न करता आमच्या नेत्या आणि आमचे नेते यांनी कधीच कुठल्याही राजकारण करत असताना जातीपातीचा विचार केला नाही। प्रत्येक गावाचा विकास करत असताना त्यांनी आपल्या गावाला, आपल्या मतदारांना भरभरून आपलं काम करावं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून त्यांनी काम करतायत। त्यांच्या कामाची आपली एक परतफेड पोहोचपोहोची म्हणून येणाऱ्या तालुका पंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे आणि ग्रामपंचायत असू दे, थोडेसे आपल्यात असणारे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एक दिलानं काम करावं, एक मतानं काम करावं आणि भाजप पक्षाला जास्तीत जास्त मताधिक्य या डोणेवाडी आणि डोणेवाडी परिसर गावातून द्यावं अशी मी कळकळीची विनंती करतो। आपण भाजप पक्षाची पताका हाती घ्यावी आणि या भाजप पक्षाचा निपाणी मतदारसंघामध्ये प्रथम क्रमांक आहेच, तसाच प्रथम क्रमांक पुन्हा राहावा म्हणजे एक सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे। छोटे मोठे मतभेद बाजूला ठेवून आपण अण्णावहिनीशी कायम टच राहावं। मला परवा समजले की आपण बोरगाव डोणेवाडी गावाले थोडे अण्णावहिनीच्या टचमध्ये कमी आहात, माझे कृपा करून एक अशी विनंती आहे की अण्णावहिनीच्या आपण टचमध्ये राहावं आणि आपल्या गावचा विकास करण्यासाठी सर्वांनी अण्णावहिनीच्या माध्यमातून प्रयत्न करावा एवढी कळकळीची विनंती करतो आणि इथं उद्घाटन प्रसंग बोलवलं याच्याबद्दल धन्यवाद। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।